जयासाठी त्याचे नामधरा कंठी, न करी अनेक साधना कष्ट सिकावाया विना. 18 पुराणाचे पोटी, नामाविन नाही गोठी, न करी अनेक साधना कष्ट सिकावाया विना. गीता जेणे उपदेशिली, तीही विटे बरी माऊली, न करी अनेक साधना कष्ट सिकावाया विना. तुका म्हणे सारधरी, तुका म्हणे सारधरी, वाचे हरिनाम उच्चारी, न करी अनेक साधना कष्ट सिकावाया विना. विठ्ठल समचरण सरोजं, समचरण सरोजं, सांद्र नीलांबुदाभं, जघन निहित पाणी, मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला, माला कंधरं कज्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. तुका तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता. पंढरीच्या देवळाला. पवित्र पुण्यस्थलीला मा इंद्रायणीच्या तीरावरती कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट माऊलींच्या चरण सानिध्यात, सिद्धेश्वराच्या सामिप्यात, ब्रह्मलीन महापुरुषांच्या समाधी स्थलावरती आज आपला हा हरिकीर्तनाचा योगायोग ज्या करवी ठेवण्यात आला, त्याचं निमित्त आळंदी तीर्थक्षेत्रापासून भरत मंडलात ज्यांनी आपल्या कीर्तन रस स्वादानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. स्वरताल, तत्वचिंतन, अभंग पद्धती, सैद्धांतिक दृष्टांत विचाराची परिभाषा ज्यांच्या कीर्तनात सदैव दरवळत होती, ज्यांच्या कीर्तनाचा आदर्श महाराष्ट्रातल्या अनेक विद्वत कीर्तनकारांनी घ्यावा, असे वैकुंठवासी ब्रह्मलीन स्वरज्ञ साहित्य निपुण सदानंद गुरुजी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ प्रतिवर्षी श्री तौर महाराज आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, गुरुजींच्या परंपरेतील सत्शिष्य वर्ग, दिहुकर माऊलीच्या परंपरेने जोडलेले जे जे लोक आहेत ते सगळे लोक, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या संस्थेच्या क्रमातनं जोडलेले जे जे लोक आहेत ते लोक, सिद्धबेट, साधक आश्रम, कुंभार गुरुजी, अनेकविध संस्था जिथे प्रेम करतात, असं मांगल्याचं, पावित्र्याचं, चित्तस्थिरतेचं एकच केंद्र आहे, ते म्हणजे सदानंद गुरुजींचा पुण्यस्मरण सोहळा. आजच्या कीर्तनाच्या या धर्ममंडपात मोठ्या विद्वानांची मांदियाळी उपस्थित आहे. माझी अशी आता फडफजिती आहे की कुणाचा नामोल्लेख करावा आणि कुणाच्या संबंधानं मौन पाळावं. तौर महाराज या संपूर्ण गुणवज्जन टाळकऱ्यांना, महाराज मंडळीला, दोन्ही भागातल्या मंडळीला मी अभिवादन करतो. आळंदीकर ग्रामस्थ पंचक्रोशीतील गुरुजीवर प्रेम करणारा भक्तवर्ग, मातृवर्ग, पितृवर्ग
विद्यार्थी वर्ग, अध्यापक वर्ग, विद्वत, कीर्तनकार, धर्मप्रचारक, प्रसारक, उपासक, देहूकर, आदिनाथ महाराज, गंभीर महाराज, अशोक महाराज शास्त्रीजी, अजितदादा, मिठे महाराज, साखरे महाराज, याच्यावर जमलेल्या संपूर्ण भक्त वर्गाच्या चरणावरती माझा माथा मी नतमस्तक करतो आणि दिलेल्या वेळेत कीर्तन समर्पित करण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल, आज हे निरागस लेकरू पण कीर्तनाला येऊन बसलंय. संपूर्ण महाराष्ट्र तिचं कोड कौतुक करतो. आपण का न करावं? वृष परवा आणि पिता पांडुरंग. आजचा विषय आहे चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. सुरुवात करूया आपण आपल्या चिंतनाला. काही मंडपात साधक आहेत, काही पलीकडे बाधक आहेत. असा साधक बाधक विचार करून कीर्तन मला साधन साध्य भाव मांडावा लागणार. देहूकाराच्या परंपरेचा क्रम ज्याने सांभाळला, विद्यार्थ्यांना सूत्रवत चिंतन जे शिकवतात ते श्रद्धेय पांचाळ गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. नजर चुकीनं कदाचित कुणी माझ्याकडनं राहिला असेल तर मायेच्या पदराने आपण मला क्षमा कराल अशी मी प्रार्थना करतो. दोन्हीही पुण्यतिथ्या ह्या एकत्रित येतात. वैकुंठवासी सर्वांचा आधार छत्र मोठे बाबांचं पुण्यस्मरण, त्याचा आज काला आणि त्याच कालावधीत गुरुजींचं पुण्यस्मरण. संस्थेला 3-2 दिवस करण्याच्याच घटनेचा क्रम असल्यामुळे अधिक कालावधीत पुण्यस्मरण करत नाही. यापूर्वी तशी चर्चा झाली, पण इथे मात्र 7 दिवस तत्वज्ञानाची मेजवानी विद्वान वक्त्याच्या करवी लोकांना श्रवण करण्याकरता मिळते. पत्रिकेत नमूद केलेल्या सर्वोत्कृष्ट कीर्तनकारांच्या पैकी सर्वसामान्य मी एक माणूस आहे. मला ना इंडियन फिलॉसॉफी कळते, ना मला सैद्धांतिक विचार कळतात, ना मला स्वरातलं, ना ताळातलं, ना स्वरूपातलं, ना देखणे पण. काहींचं देखणे पण पाहिल्यावर मला वैयक्तिक मनस्ताप होतो. ती स्वरूपाची वाटणी देव करताना कदाचित मी तिथे गैरहजर असावा की काय करू. देखणी माणसं आहेत काही. माझ्यावर मोठं दडपण आहे. एकदा दोनदा मला निरोप असे आले होते की तुम्ही कोणाची कीर्तनात नावं घेत जाऊ नका. विठ्ठल, पखवाजातले तज्ञ लोक आहेत, संस्कृत साहित्यातले तज्ञ लोक आहेत, वैदांतिक सूत्र परिभाषेतील तज्ञ लोक आहेत, शिक्षण क्षेत्रातले तज्ञ लोक आहेत, फडकरी परंपरेतले तज्ञ लोक आहेत. या सगळ्या तज्ञात मी आपला DHMS, सर्दी पडस अधिक दुखलं तर मग MD कडे जाऊ दे असं. तरी जरी MD असला तरी तो सर्वसामान्याच्या कामाचा आणि परवडेबल नसतो, हे सूत्र लक्षात घ्या. गावातली गावात पोटात कळ आली, एक इंजेक्शन पिवळी गोळी घेतली की घट्ट होतो. फक्त मराठी समजल असे कान तुमचे सावध ठेवा, एवढंच. मी तौर महाराजांना आजच फिक्स तारीख सांगितली. तुमच्यात काही कदाचित फेरबदल होईल. माझं शरीर आहे, जोपर्यंत मला शक्य आहे जेवढे कीर्तन माझ्या पाठ आहेत तिथपर्यंत मी कीर्तन आपल्याकडे करीन. आणि आजचा दिवस आपला कायमस्वरूपी परमनंट, तिकडे काला आणि रात्री मग इकडे मी उभा राहणार, हा सगळा भक्त समुदाय दिसतोय. खर तर परप्रांतीय संतांच्या चॅनलला कथा कीर्तन व्हावेत तसाच आनंद आज आळंदी तीर्थक्षेत्रातून महाराष्ट्राला दरवळत आहे, याचा मला स्वाभिमान आहे. मी रेकॉर्डिंग करणाऱ्या आणि शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला प्रार्थना करणार आहे
की तुमच्या स्वतःच्या खर्चानं याची राईट मारून मला एक द्या, आणि मला तर त्या चित्रीकरणात घ्याच, पण हे जे निरागस देखणे चेहरे आहेत यांचाही थोडा विचार मधून अधून करत जा. काही मंडपात बसलेत त्यांचा मला आतून पाठिंबा आहे, जे बाहेर उभे आहेत त्यांचा बाहेरून पाठिंबा आहे. फक्त तुम्ही आतले कॅबिनेट लोक सभात्याग करू नका, एवढे माझ्यावर उपकार करा, कारण मी आता थकलेला मनमोहन आहे. मला आता केजरीवालचा दबाव आलेला आहे. दिल्ली गेली, आता महाराष्ट्राचं काय? तुम्ही हसत राहा, मी सांगत राहील. उत्तुंग समाज आहे. साखरे शास्त्री आपल्या जुन्या काही आठवणी मला आठवतात आणि समाधान वाटतं. आवाजाची क्वालिटी एकच ठेवा आणि अतिशय संथ आणि स्वच्छ आवाज ठेवा. काल आमचे परमस्नेही माझे कुंभ आखाड्यातील गुरुबंधू आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर विद्यावाचस्पती रामकृष्णदास महाराजांचं कीर्तन झालं. तो निरोप मला कीर्तनानंतर तात्काळ मिळाला. ज्याचे त्याचे वार्ताहर स्वतंत्र ठेवलेले असतात. मला बरं वाटलं. कीर्तनकाराने एकामेकाचं करता आलं तर गुणवर्णनच करावं, कृपया टीका करू नये, हा संप्रदायाचा सिद्धांत आहे. विठाला आपण सुरुवात करू आपल्या विषयाला, स्पर्श करू आपल्या तत्वचिंतनाच्या फिलॉसॉफीला. आधी संदर्भ, पुढे त्याचे स्पष्टीकरण, हा आहे व्याकरणाचा नियम. संदर्भ असा आहे, 4 वेद परमेश्वरा करिता तिष्ठद्वारात उभे असून ते भगवत चिंतन करण्याकरिता थांबलेले आहेत. आता प्रवेश करू आपण आपल्या विषयात. बरेच काही कीर्तनकार आहेत, संप्रदायाचं म्हणवितात, संप्रदायाचा प्रचार करतात, पण मात्र कीर्तन करताना पुरोगामित्व आणि परिवर्तनाची भाषा करत असताना ते कीर्तनकार जाणून बुजून मुद्दामहूनच छेडण्याकरता, त्रास देण्याकरिता, कलह निर्माण होण्याकरिता, वितुष्ट वातावरण निर्माण होण्याकरिता जाती धर्म वर्ण प्रांत यावरती प्रहार करतात. हा त्यांचा सगळ्यात मोठा दोष आहे. जे वैदिक वाङ्मय महाराष्ट्रातल्या संतांनी शिरोधार्य मानलं, या शास्त्रीजी त्या तत्वज्ञानाला आपण जर डावलत असू तर आपला आधारस्तंभ ग्रंथ आणि तत्वज्ञान नेमकं कोणतं, हा एक चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. बरेच कीर्तनकार कीर्तन करताना वेदाच्या संबंधानं त्यांनी आपल्याला दुरावा ठेवला, जनसामान्यापर्यंत तत्वज्ञान मिळालं नाही, समाजाचा शहाणा झाला नाही, अज्ञानाच्या खाईत पडावं लागलं, ते आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही, असा आरोप प्रत्यारोप पुरोगामित्व परिवर्तनाच्या नावाने करत असताना वेदाच्या संबंधानं सदैव टीका टिप्पणी करत राहतात. ही वस्तुस्थिती खऱ्या अर्थाने आहे तशी सत्य आहे काय? हे सगळे जाणते लोक आहेत. यांनी शास्त्र शुद्ध पांत अध्ययन गुरुग्रही केलेलं आहे. हे महाराष्ट्रातले प्रवक्ते विद्वान आहेत. यांच्यापासून समाजाला तत्वज्ञानाचा एक मेजवानी प्रकार मिळतो. हे आळंदी तीर्थक्षेत्र विद्या केंद्र आहे, हे विद्यापीठ आहे आणि इथं सगळा प्रचार प्रसार तत्वज्ञानाचा होतो, पंढरपुरात होतो. वैदिकतेवरती प्रहार करणारा वर्ग आपल्या संप्रदायात अधिक प्रमाणात वाढत आहे, याचं भय आता निर्माण होऊ लागलेलं आहे. त्याचे 2 कारणे. वेदवेत्यांना जे जे समजलं त्यांनी ते इतरांना न सांगणं एक धोका, ज्याच्याकडे वैदिक कर्म आहे त्यांनी ते समजून न घेणं हा दुसरा धोका. आपण जे गात आहोत, जे वाजवत आहोत, त्याचं पर्ण, त्याचा रेला, त्याचा मुखडा, त्याची जाती, हे ज्याला कळत नाही त्याचं गाणं मोघमाशा प्रकारचं असतं. जो वाजवतो पण इतरांना शिकू शकतो त्याचं वाजवणं सिद्ध असतं. जो फक्त वाजवतो, कळलं का, इतरांना घडवत नाही त्याचं वाजवणं सिद्ध होत नाही. गाणाऱ्याचं गाणं इतरांच्याकडे उतरणं महत्वाचं आहे. तो त्रिपल्ली तिहाई करतो पण ते इतरांना त्याच्या गती कळत नाही, ते गाणं इतरांच्या आत्मकल्याणाचं होऊ शकत नाही. तसं जे तत्वज्ञान जगत कल्याणात प्रीत्यर्थ होत नाही, ते तत्वज्ञान कोंदणात झाकून राहतं आणि जनसामान्यापर्यंत पोहोचत नाही, हा त्यातला दोष आहे. मग वेदाचं तत्वज्ञान
वैदिकांनी त्या काळात किंवा वेदवेत्यांनी इतर समाजाला दिलं नाही काय? एक, किंबहुना वेदात जगत कल्याणाकरिता प्रार्थना नाही काय? असे दोन मुद्दे मी आपल्या समोर अभ्यासाकरता प्रस्तुत करतो आहे. दोन मुद्दे. जर वेदानं जगताचं कल्याण केलंच नसतं तर वेदाच्या संबंधानं एक श्रुती अशी येते की वेदाः सर्वहितार्थाय, वेदाः सर्वहितार्थाय, वेद संपूर्ण जगताचं हित इच्छितो किंवा वेदोखिलो धर्ममूलम. हे स्त्रोत मूळ केंद्रस्थान उद्गाता निर्माता तत्वज्ञानाचं वेदच आहे. महाराष्ट्रातल्या संतांना वेद आणि वैदिकता अभिप्रेत नाही काय? नाही म्हणावं तर वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, हे सप्रमाण महाराष्ट्रातल्या संतांच्या मुखारविंदातून लिखणीच्या द्वारा पत्रकावरती सिद्ध झालं नसतं. वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, ही प्रौढी, हा आत्मविश्वास, हे सश्रद्धपण जगद्गुरु तुकोबारांच्या मुखारविंदातनं गाथेच्या रूपानं अभंगवृत्तात बाहेर पडलंच नसतं. याचा अर्थ असा, वेद आणि वैदिकता महाराष्ट्रातल्या संताला अभिप्रेत आहे. कुठलाही कर्म करत असताना कुठल्याही शाखेचे ऋत्विज ब्रह्मवृंद असू देत, ते मंत्राक्षत म्हणत असताना त्यातली एक शेवटची ऋचा अशी आहे, आदिक्षतस्य काम प्रिये विश्वे देवा सभासद इति. अविक्षित राजा संसदगणासहित त्याच्या सभेमध्ये जगताच्या कल्याणाकरिता नारायणाकडे प्रार्थना करतात. याचा अर्थ असा की समाजाच्या आत्मकल्याणाकरिता, दीन दुबळ्याचा अंधकार संपूर्ण लख प्रकाशात येण्याकरिता वेदाधिकांनी प्रार्थना जगत कल्याणाची केलेली आहे. हा मुद्दा आपल्याला अभ्यासात सापडत आहे. हाच कित्ता गिरवत असताना सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्, हे सूत्र इथे दिसतं. गायत्री मंत्राचं उच्चारण करत असताना ओम भूः ओम भुवः ओम स्वहः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम, हे नहः शब्द प्रयोग जगत कल्याण वाचक आहे. वैयाकरण विद्वानांना ही गोष्ट तुम्ही अभ्यासून पहा, विचारा, चरण सानिध्यात बसा आणि मग तुम्हाला अर्थसंगती ध्यानी म्हणीसी तुमच्या येईल. म्हणजे जगत कल्याणच आहे, यात काही फरकच नाही. भारतीय घटना निर्माण होण्याच्या आधी, मसुदा समिती जन्माला येण्याच्या आधी भारतीय वैदिक तत्वज्ञानामध्ये हे सगळे पद सापडतात संशोधनात. फक्त तत्वचिंतन आणि अभ्यासाची विद्यापीठीय पातळीवरती चिकित्सा करत करत विषय मांडले तर संशोधनाचे विषय सापडतात. फक्त संशोधन करत असताना तर्क निर्माण होतो, त्या तर्कामुळे भक्तीचा लय होतो. ही गोष्ट ध्यानात धरा तुम्ही. भक्ती अभिप्रेत आहे आपल्याला, पण ती ज्ञानासहित, म्हणून तर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आपण सगळ्यांनी स्वीकारली, माऊलीपासून आपल्यापर्यंत सर्वापर्यंत. मुद्दा असा आहे की रुद्रामध्ये एक वैदिक ऋचा अशी दिसते. सुरुवातीला तुम्हाला कंटाळवाणं होईल, मी कुठल्याही कीर्तनात सुरुवातीला क्लासिकल कॅसेट लावत असतो. ती जर त्या हेडच्या रोलरला अडकली तर बी साइड मग बदलून टाकायची, बी साइड मग बदलून टाकायची. काही कॅसेट अशा एका अंगाने चालतात, एका अंगाने अडकतात. तशा काही लोकांच्या हेडला ही क्लासिकल कॅसेट अडकते. हेडला 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 श्लेष कळायला वेळ लागतो. तीर्थक्षेत्रातले दुर्दैव तर अन्य गावात कसं असेल, हेडला अडकायला सुरुवात होते, मग त्या लोररला एक पेट्रोल किंवा स्प्रिट लावावं लागतं, म्हणजे पुन्हा ती अशी हळूहळू हळूहळू चलत असते. आणि बी साइडला कॅसेट बदलून टाकल्यावर काही कॅसेट ट्रॅक्टरवरही चालतात, काही ट्रँकरवरही चालतात, काही कुठेही चालतात. काय आलं पद याच्यात? नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च ओ नमो. पाहत नाहीत, फक्त लोक टीका करतात, हे दुर्दैव आहे. हे सभापती पद घटना लिहिण्याच्या आधी, नागरिक शास्त्राची उत्पत्ती होण्याच्या आधी आपल्या सगळ्याला अभ्यासण्याकरता दिसतं. म्हणजे सभापती होते, ज्या अर्थी सभापती होते त्या अर्थी यत्र यत्र वह्नी तत्र तत्र धुमा, हा जसा न्याय आहे तसं ज्या अर्थी सभापती होते
त्यार्थी सदस्य संसद गण तेव्हा असावयाचे. गणाध्यक्ष या शब्दाचा अर्थ गण म्हणजे समूह, कळलं का? समूहाचा प्रतिनिधी अध्यक्ष, गणाध्यक्ष ही पद होते. MIDC विकसित नसताना, केमिकल्स नसताना, वैज्ञानिक प्रगती नसताना, त्या काळात नाही निर्मळ जीवन काय करील साबन, हे संशोधन महाराजांनी लिहावं. हे संशोधन महाराजांनी लिहावं. भ्रूण हत्येवरती कीर्तनकार आत्ता बोलायला लागले. भ्रूण हत्येवरती शासन आत्ता जागा झालं. भ्रूण हत्येवरती पातक बीड जिल्ह्यात आत्ता जन्माला आलं. पण भ्रूण हत्येवरती वेदातल्या त्रिसुपर्णात एक वैदिक ऋचा आली आहे. भ्रूण हत्यांवा एते घ्नन्ति ब्राह्मणा आ त्रिसुपर्णम पठन्ति. म्हणजे ज्या काळात सोनोग्राफी सेंटर नव्हतं, ज्या काळात गर्भपात होत नव्हते, ज्या काळात व्यभिचाराचं वर्तन नव्हतं, त्या काळात वेदातल्या त्रिसुपर्णात ही वैदिक ऋचा यावी. याचा अर्थ काय? याचं ट्रान्सलेशन महाराष्ट्रातल्या संतांनी अभंग नावाच्या वृत्तात लिहित असताना भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड पुढे होईल जड भोगावया, हे सूत्र लिहिलं. म्हणजे आपलं सगळं तत्वज्ञान हे वैदिक तत्वज्ञान आहे, या तिळमात्र शंका नाही. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पूजन करावं ही झाली आध्यात्मिक भावना, श्रद्धा. पण वैज्ञानिकता अशी आहे, कॉपर धातूच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिल्यावर फंगल इन्फेक्शन, त्वचा विकार, गजकर्ण नाहीता होत नाही, हाडं ठिसूळ होत नाहीत, बद्धकोष्ठता होत नाही, खाल्लेलं अन्न पचतं. ही त्या अध्यात्मात दडलेली वैदिकेतली वैज्ञानिकता समाजाच्या समोर केव्हा येणार? आणि काय या सगळ्या विषयाला समाज स्वीकारणार आहे काय? आता फक्त भांडण, तंटे, कलह, राजकारण, गटतट आणि विरोध आणि विरोधच आणि टीका टिप्पणी याखेरी दुसरं काही मीडिया आणि पत्रकारिता या दुसरं काही दिसत नाही. जयंत्या आणि पुण्यतिथ्या समाजाला जोडण्याकरिता आहेत का तोडण्याकरिता आहेत, हा एक आता चिंतेचा विषय आहे. ज्या महापुरुषांनी समाजाला जोडलं त्याचे वंशज म्हणणारे लोक समाजात आता कलह निर्माण करतात, कुंभाच्या संबंधाने सुद्धा कर्कश बोंबलतायत. विठाला मीडियाला ज्यांना मुलाखतीला आध्यात्मिक व्यक्ती म्हणून बोलवतात ते बिलकुल बिना बुद्धीचे असतात. बिलकुल दुर्दैवाने त्यांच्या मुलाखती होतात. त्यांना अच प्रत्याहार कळत नाही, त्यांना न कळत नाही, च छ ज झ य कळत नाही. अशा मूर्ख लोकांच्या मुलाखती होतात. ध्यानात आपल्या विनोदी स्वभावामुळं माझ्या तात्विक गांभीर्याला कोणी स्वीकारलंच नाही महाराज. आता मी मगवा गेलो ना पुरस्कार सोहळ्याला, संपूर्ण मंडप मला हसत होता. मलाच कळेना माझं सुटलं की काय कोणाचं, म्हणजे वागणं वगैरे चांगलं सुटलं की काय कोणाचं. प्रेम करावं पण ते प्रेम अगदी दूध तापावं पण ते तापून वर येऊन खाली सांडावं एवढं नसावं, एवढंच फक्त, बाकी काही नाही. मग आपल्या त्या वैचारिक पातळीचा नीतिमूल्याचा विचार केला जात नाही, पायमल्ली करतात लोक. स्वभाव आपला असा मोकळा, प्रेमळ, कोणाशी वैर भाव नाही, कोणाशी दिसल त्या लेकराला मी हात जोडतो, दिसल त्या महाराजांना वंदन करून आशीर्वाद घेतो. पण दुर्दैव असं लोक असं वर्तन करणाऱ्या माणसाला जन्मभर पोरकटच समजतात. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. माझा एकदा कुंभार गुरुजी संस्थेत पंडित महाराजांनी भागवत ठेवलं होतं आणि शेळ पिंपळगावला माझा प्रीमियर पद्मिनी गाडीचा ऍक्सिडेंट झाला. दरवाजे पक्के झाले आणि मी आत अडकलो. मी आतून फोन करतोय महादेव महाराज राऊतांना संस्थेत. ते सांगतायत त्यांना जाऊ द्या, त्यांचा विनोदी स्वभाव आहे, आणि मी आत मरतोय. ते माझे मित्रच आहे. एकदा आमच्या गावात आमच्या घरावरून चोर जात असताना, कीर्तनावून जाताना त्यांची माझी भेट झाली. मी कीर्तनावून चाललो होतो, ते चोरीला चालले होते. मी 9 ते 11 चोरी केली होती आणि ते 11च्या पुढे कामाला लागले होते. तेव्हा मी घरी गेलो, त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं आणि त्या काळ्या चड्ड्या, काळे तुंड बांधलेले, हातात काहीतरी शस्त्र, ते पाहिल्यावर माझे हातपाय तर बिना शिकताच भरतनाट्यम करायला लागले, न शिकताच. आणि घाबरलो मी, ओरडलो मी, माझा आवाजही कंप पावला, आरडाओरडा केला. आमच्या गणपती संस्थांच्या स्पीकरवरून गावात सावधानतेचा इशाराही दिला. पण आमच्या गल्लीत राहणारी एक व्यक्ती ते ऐकूनही म्हणाली, काय त्यांच्या नादी लागतात, विनोदी माणूस आहे तू. आणि मी मरायला लागलो आतमध्ये. तर कधी कधी
तत्वज्ञानावर, साहित्य निष्णातपणावर, त्याच्या आचारशुद्धीवर या सरळपणाचा दुष्परिणामही कळत न कळत होतो, हे मला प्रामाणिकपणे आपल्या समोर माझ्या स्वतःचा हा घडलेला प्रकार मांडायचा. ज्यांना कळत नाही त्याला दुर्दैवानं मीडिया मिळतो, ज्यांना कळतं ते अजूनही दूर आहेत, लांब आहेत. मुद्दा असा की आपल्या संप्रदायातल्या सगळ्या महापुरुषांना वैदिकता अभिप्रेत आहे, फक्त त्यातली शब्दरचना बदलतो आणि तुमच्याकडनं टाळ्याच्या अपेक्षा करतो वाक्य ऐकल्यानंतर. वेद, श्रुती, स्मृती, उपनिषद, ब्रह्मसूत्र हे तत्वज्ञान वैदिकच आहे, पण त्यात आपला दुरावा झाला. त्याचं कारण आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, एक, आणि ज्याने द्यावं त्याने आपल्याला दिलं नाही, हे दोन कारण. वेद वैदिकता आहेच, पण महाराष्ट्रातल्या संतांनी लिहिलं तत्वज्ञान हा वेदशास्त्राचा प्रागतिक अर्थ आहे, हे त्याचं उत्तर आहे. बस एवढंच. प्रागतिक अर्थ. समचरण सरोजम या शंकराचार्याच्या श्लोकाचं ट्रान्सलेशन पुरुष सूक्तातल्या पहिल्या रुचेत, आणि शंकराचार्याच्या श्लोकाचं ट्रान्सलेशन समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. ही समन्वयाची भूमिका जरी आपली असेल तर भांडण तंटे होणार नाहीत. व्यवस्थेसंबंधानं लोकांना अजून बऱ्यापैकी कळलेलं नाही म्हणून भांडण नाही, काय करावं ते कळत नाही. वर्णाभिमाने कोण झाले पावण एक, आणि नाथांची उभी अशी दिसते की वर्णाश्रम करीशी चोख तरी तू पावसी उत्तम लोक. आता या सांघिक तत्वज्ञानात, प्रागतिक काळात, परिवर्तनाच्या काळात हे सगळं आचारशुद्धीचं वागणं नेमकं कसं ठेवावं त्याचं एकच उत्तर आहे, दोन्हीच्या मधला सुवर्ण मध्यबिंदू साधावा आणि पथावरती पाऊल टाकावं. एवढं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं, एवढं वाटतं. मग काही कीर्तनकार कीर्तनात कीर्तन करत असताना आपलेच लोक वेदाला परमात्मा कळलेला नाही आरडाओरडा करून, म्हणजे कमी ज्ञान पण आरडाओरडा आधी. काय कळलं त्या वेदाला? दूर ठेवलं आपल्याला, आतापर्यंत अंधारात टाकलंय. आपल्या संतांनी की वाङ्मय श्रेष्ठ आहे, आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि आजपासून संकल्प करा, सर्व लोकांनी शुद्ध बोलायला पाहिजे. बेशुद्ध झाला. हे दुर्दैव आहे. म्हणजे शिकले जे जाणते त्यांच्या जवळ या आणि धर्मशास्त्र समजावून घ्या. जे शिकले त्यांच्याकडे या. आता इथे या तिघांच्याच कडे स्पीकर का गायना करता आणि गंभीर महाराजांनाच पखावं ज्याला माईक का, हे बाकीचे तुमचे विरोधी आहेत का? हे आपल्या विरोधी गटातले आहेत का? हे शत्रू आहेत का आपले? हे बाकीचे बोट टाकणारा एकही माणूस इथे आळंदी तीर्थक्षेत्रात नाही का? याच माणसाला दोन्हीकडे ट्युनिंगनी बरोबर पखावज आणि स्पीकर का? यांना तिघालाच का? त्याचं कारण आहे हे सगळे आहेतच, पण त्या असलेल्यात जाणते म्हणून यांना निवडल्यामुळं प्राधान्य त्यांना दिलंय. 12वी पर्यंत सगळेच मुलं वर्गात बरोबर असतात शास्त्रीजी, सगळेच मुलं. काही मेडिकलला जातात, काही MBA BBA BCA करतात, काही DED करतात, बरोबर आहे ना, काही MSc BEd BSc BEd काहीही करतात, शिकतात, कळलं का? काही शिपाई लागतात, काही क्लास 1 होतात, काही क्लास 2 होतात, काही शास्त्री होतात, काही आचार्य होतात, काही कीर्तनकार होतात, काही गायक होतात, काही वादक होतात, काही विद्वान होतात, काही वैदिक होतात, काही भिन्न भिन्न प्रकरणात त्याच्या कर्मात व्यवसायात ते श्रेष्ठ होतात. त्याच वर्गातला मुलगा एक MBBS, त्याच वर्गातला मुलगा MD, त्यातलाच एक आचार्य आणि त्यातलाच एक वर्ग आहे खारीवाला आहे, भंगारवाला आहे. आहे गाडीवाला आहे. शिक्षक तोच, क्वालिटी तीच, शाळा ती, विद्यापीठ ते, शिक्षणाचा दर्जा तोच, बरोबर आहे ना, वर्ग एकच, बरोबर आहे ना. आणि याच्या दैवाला अरे मोरे आणि तिकडं ते अपार्टमेंट घ्यावी लागते. हा त्याच्या बुद्धीचा मेरिट आहे. त्याच्या मेरिटला, त्याच्या बौद्धिकतेला वंदन करावं लागतं, ते केलंच पाहिजे.
कुळ धर्म कुठलाही असू देत, त्याच्या आचार शुद्धी विचार शुद्धी असेल आणि तत्वज्ञानाची भाषा परिपक्व असेल, त्याच्या चरणामृताचं तीर्थ मी स्वतः घेईल, या तिळमात्र शंका नाही. कुणी पण असू दे, आचार शुद्धी विचार शुद्धी आणि तत्वज्ञानाची फिलॉसॉफी ज्याची तयार आहे, तो कुठल्याही वर्णातला धर्मातला असू दे, संप्रदायाने मात्र वर्ण धर्म प्रांत या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन एकतेचा समतेचा समन्वयाचा प्रागतिक वैदिक मार्ग निवडला. त्याचं नाव वारिंग करोती वारी कर वारकरी विठ्ठल. वेद आणि संत यातील समन्वयाची परिभाषा आपण सुरुवातीला मांडलेली आहे. मग काही कीर्तनकार कीर्तनात लगेच प्रमाण ठोकून देतात. वेदमार्गी मुनी गेले असले तरी सुद्धा वेद जाणा गेला पण मौनावाला. ओरडू नको, तुला त्रास व्हायला आज ना उद्या तुला त्रास होईल, घशाचा कॅन्सर होईल. ओरडू नकोस. कशाला ओरडतोस तू? मग काय काय त्यात तुला शांततेने समन्वयाने वेदाचं जाऊ दे. तुझे 2 ऑपरेशन झाले, तुला मूळ वेदाने सुधारणार. वेदाच कशाला? देहूकर वंशातली माणसे जगद्गुरु तुकोबा यांची वैदिक निष्ठा कशी होती जरा पहा. विजा पाचारोणी करित्यांचे पूजन. काय काय वेदबाह्य लंड बोले तो, हे तत्वचिंतन पहा. म्हणजे निष्ठा किती होती. तस्मात शास्त्र प्रमाणंते या श्लोकावरच्या ओव्या माऊलींच्या पहा. जीवाचे नावे तृणही नोलांडावे, हे सगळे सूत्र पहा. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात येईल. रघुवेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अपौरुष आहेत. ब्रह्मदेवाच्या श्वासातून निर्माण होत आहेत. काही गोष्टी अशा वैज्ञानिक प्रक्रिया करताना त्या दाखवता येत नाहीत, म्हणून त्या नाहीत असा त्याचा अर्थ अजिबात नाही. फुलात सुगंध तो दिसत नाही म्हणजे तो नाही, हे वेडेपणा. आपण गाडी धुवायला गॅरेजवरती जेव्हा जातो तेव्हा त्या ताकदीनं पाणी गाडीला जेव्हा लागतं तेव्हा गाडीच्या खालची माती, तेलकटपण, चोपडेपण, कचरा स्वच्छ होतो. मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो, ते पाणी पाण्याच्या ताकदीनं गाडीच्या अंगावर पडून गाडीला स्वच्छ करतं का पाण्याला पाठवणारी अदृश्य ताकद पाण्याच्या बरोबर आहे? पाण्याच्या बरोबर न दिसणारी पण पाण्याच्या बरोबर पाण्याला सपोर्टिंग करणारी ताकद अदृश्य आहे, त्याचं नाव हवा. हवा दिसते का? मग ती नाही का? शूटिंग मध्ये सगळं दिसेल पण हवा दिसत नाही. सिटी स्कॅन MRI मध्ये. माय क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स. मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे जे दिसत नाही ते नसतं, हा वेडेपणाचाच कळस आहे. 4 वेद आपल्या वडिलांना बरोबर घेऊन. आता वडील कसं म्हणाल तर ब्रह्मदेव, ज्याचे नाभी कमली जन्म चतुरांना. विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातनं एक देठ कमळाच्या पाकल्या आणि त्यातनं ब्रह्मदेवाची उत्पत्ती. त्या ब्रह्मदेवाच्या मुखारविंदातनं 4 वेद बाहेर. बरोबर आहे ना? ऐकताना तुम्ही सगळेजण तुमचे चेहरे मला प्रसन्न कीर्तनात दिसले पाहिजे. प्रसन्न असे निस्तेज पण गाचाळ झालेले, कंटाळवाणे, थकलेले, सुरकुत्या पडलेले चेहरे मला कीर्तनात अपेक्षित नसतात. प्रसन्न चेहरे असावे. मी कीर्तनाचे 2 अंग ठेवलेत. जरा चेहरे पडलेले वगैरे दिसले तर जुन्या चाली लावून दम्मानी कीर्तन करायचं. रूप पाहता लोचनी, त्यांची झोप होती आपली चालू. ऐकणाऱ्यांचे चेहरे प्रसन्न. तुम्ही कशा हसलात गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत मला दिसला. बरं वाटतं. मी योग्य वेळेला आता एवढ्या मोठ्या 2.5-3 एकरचा मी आज बागायतदार आहे या क्षेत्राचा. मी एकाही रोपावरती रोप पडू देणार नाही. एकाही रोपावरती रोप पडू देणार नाही. योग्य वेळेला मी कीटकनाशकांची फवारणी करणार. आणि कीटकनाशकांची फवारणी करूनही जर एखादं रोप सुकलं तर ते उपटून मी बांधावर फेकणार. हा दुसरा काय करतो, चेहरे बरे दिसले तर कीर्तन 2 तासाच्या ऐवजी 15-20 मिनिट आपण वाढवू शकतो. इथे काही रिडिंगचा आणि बिलाचा संबंध नाही. इथे रिडिंग किती जाळा, बिलात फरक नाही. तीर्थक्षेत्रात फळावरती आणि महापुरुषांच्या पवित्र स्थळात द्रव्य न घेण्याची पद्धती असल्यामुळे ती तशीच टिकावी अशी माऊली चरणी माझी प्रार्थना.
नाही तर मी खूप लांबून आल्यामुळे काही जमलंच तर तेवढ्या तुला राखेलन डबा लाकडं आणले अन्य ठिकाणी घ्या ना, घ्यायलाच पाहिजे, ते परवडत नाही. पण इथे मात्र तो प्रकार नसावा इथपर्यंत मी बोलतो. अधिक याबद्दल बोलणं किती घातक आहे आपण देहूकर वाड्यात पाहिला. सांभाळून बोललं पाहिजे. वक्ता आता राजकारणासारखंच कीर्तनकार काय बोलतो यावर सगळ्यांचं लक्ष आहे. हे काय बोलताय, हे काही स्फोट करतात का, काही बोलणार आहेत का? बऱ्याच सभेत मला असं होतं की आता हे काय बोलणार आहे, मी काय बोलणार आहे, मी फक्त म्हणणार आहे तुम्ही खूप चांगले आहात, मोठं काम आहे तुमचं, लवकर मारा. काय काय बोलणार, काय बोलणार, दुरावस्था निर्माण झाली. स्तुती ऐकता हर्ष वाटे मनाला, स्वभावात हा मानवी दोष ठेला. प्रत्येकाला स्तुती सुमन आवडतात. ज्ञानोबा सारखी महापुरुष स्वतः लिहितात, एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अधिवेशू. जागतिक तत्वज्ञान ज्या महापुरुषाने दिलं ते तुकोबाराय लिहितात, मी तव अनाथ अपराधी, काय तुमची माझी भावना आहे काय? आपण या विचाराला स्वीकारलेलं आहे का? या परिवर्तनाच्या परंपरेच्या कालावधीत आपण या विचाराला तिलांजली देणार आहात का? की मोठे माणूस चिंतन तुम्ही करा, मी खूप छोटा माणूस आहे. 4 वेद ईश्वराला जाणण्याकरिता ब्रह्मदेवाच्या करंगळीला धरून वैकुंठात जात असताना पदकमलाची सेवा करणारी लक्ष्मी, लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम, याच वेद मंत्राचं ट्रान्सलेशन आहे, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे कापुले. फक्त लक्ष देणे, पाहिलं स्वरूपाकडं, काय देखणं स्वरूप त्या परमात्म्याचं अप्रतिमच. काही माणसे एवढी देखणी असतात की त्याच्याकडे पाहिल्यावरती आपल्या कॅम्प्युटरला त्याची फाईल सेव्ह होते. संगणक कळलं तुम्हाला? निगेटिव्ह खेचणे, ठेवणे आणि मग तत्कथनम तत्प्रबोधनम, चिंतन निधिध्यासन करणे, हा वैज्ञानिक वेदांत. पाहिलेल्या पदार्थाचे नंतर निवांत चिंतन फाईल ओपन करून करणे. बरं, सूत्र चुकलं असलं तर कीर्तनला मला समजून सांगा, असं होतं. हे निगेटिव्ह खेचणारे कॅमेरे व्हेरी डेंजरस एकदम. म्हणून तर सुरदासादिकांनी आपल्या डोळ्यावरला काय काय केलं हे तुम्ही तुमचं पहा. भयंकर घातक हे कॅमेरे आपले, कोणाला कधी सेव्ह करतील. एवढं देखणं स्वरूप त्याचं, एवढं देखणं. ब्रह्मसंहितेमध्ये एक वर्णन असं आलं, कंदर्प कोटि कमनीय विशेष रूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. अहम, कळलं का? स्वतः, मी स्वतः भज भज परस्मैगन धावा धातू, मी स्वतः सेवा करतो, भजतो त्याला, कुणाला? परमेश्वराला. एवढा देखना परमात्मा. त्याच्या लावण्याबद्दल न बोललेलं बरं. भागवताच्या दशमस्कंदातल्या उत्तरार्धात यमुनेच्या तीरावरती उभ्या असलेल्या कन्हैयाचं वर्णन करताना शुकदेव बहारदारीचं वर्णन करतात आणि ते वर्णन ऐकताना राजा परीक्षिताची भावसमाधी लागते. एवढं देखणं वर्णन आहे. बरहा पीडन नटवरवपु कर्णयो कर्णिकारं, बरहा पीडन. आपलं लँग्वेज प्रॉब्लेम आहे. हिंदी आले असते तर आपण बाहेर कथा केल्या असत्या. मला वर्षाच्या 2च कथा मिळतात. ते लोक म्हणतात ह्या आपलं 30 भागून कलाकार त्याच्यातच. एवढं देखणं सुरू करणार. जगातले जेवढे नट नाटक आहेत, नट आहेत, जेवढे जगातले विश्वातले, त्या सगळ्यांचा नटवर्य तो परमात्मा आहे. नटवर्य आहे, देखणं आहे तो परमात्मा. तरी कीर्तनाचे नट नाचे, व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे असे केले. एवढं देखणं स्वरूप त्याचं, एवढं देखणं, इतकं देखणं तो परमात्मा. पांडुरंग कांती दिव्य तेजस पांडुरंग
सदानंद गुरुजी मार्मिक पण ज्यांना कळलं त्यांना टाळ्या देता आल्या. जो करील या कीर्तनातील टाळा टाळी मग त्या संयम कवटाळी. ते प्रमाण असं गात असत आणि थांबत असत. त्याचे दोन फायदे. इतरांच्या पाठ नसतं म्हणून त्यांची परीक्षा घेण्यात मजाही नाही. कदाचित दोन गवळी सोडली इतरांचा स्वर न लागता ते नका का सुरात होईना निदान बेसुरात किंवा असुरात तरी होऊ नये. असुरात म्हणून त्याला थांबवलेलं बरं. ही त्यांची पद्धती. त्यांची घोंगडी पण म्हणून मी कीर्तनाचा समारोप करणार. घोंगडी म्हणणारे गुरुजींची फार देखील सुंदर गायलं त्यांनी. ते मी थोडं म्हणणार आहे. तुम्ही मला शब्दांचा साठा द्या, मदत द्या, मी स्वर तुम्हाला देईन. तुम्ही मला रिस्पॉन्स द्या. शब्द तुम्ही द्या, मी स्वर देईन. रिस्पॉन्स तुम्ही द्या मला. तुमचे चेहरे प्रसन्न दिसले की मी 2 तासाच्या आधी कीर्तन करीन. तुमचे चेहरे सुटले मी गुलाल घेऊन तुम्हाला श्रद्धांजली वाहिली. कारण घाट हा श्रद्धांजलीचाच विभाग असल्यामुळे त्याचं दुसरं कारण मी एवढ्या लोकांना श्रद्धांजली व्हायला वाटते प्रेमाने मला इथे कधीतरी वाहतील म्हणून. बाकी काय त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता पुढे आपल्याला सोपं जावं म्हणा याकरिता, बाकी काही नाही. एवढा देखला परमात्मा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न खेळत हाकत अगणित लावण्य या सगळ्या पदाची चिंतन लक्षणा तुम्हाला सगळ्याला ठाऊक. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे गाणारे पंडित भीमसेन जोशी कुठं, अमृत जोशी कुठं, किती फरक आहे. उगाच जे येत नाही ते काय लोकांना म्हणा वा वा काय आवाज आहे, काय आवाज आहे. कर्म ना उलट उदास वाटायला एवढा देखना परमात्मा, एवढा देखना परमात्मा. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे स्वरूपाला या रघुयजु साम अथर्व 4 जणांनी पाहिलं आणि पाहिल्यावर बोलायला गेलेले वेद बोले नासे झाले. अरे बाप, काय बोलायचं. एखादी मुलगी पाहायला गेलो जर विचारलं ना कशी वाटली मुलगी, अरे बाप आपलातूनच. हे जर मर्त्य शरीराच्या संबंधानं माईक जगतात घडतं तर ईश्वराच्या संबंधाने पाहिल्यावर त्यांची अवस्था काय झाली असेल कल्पना करा तुम्ही. अप्रतिमच, व्हेरी ब्युटिफुल, द ग्रेट. जाऊ देवाची या गावा नावाचं इस्कॉनचं एक मासिक निघतं, वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यावरती एका रशियन स्त्रीचा फोटो आला होता. ती प्रभुपादांच्या बरोबर नरसिंह मूर्ती पाहण्याकरिता राजस्थानला आली होती. आणि ती प्रांतीय पाश्चात्य स्त्री, ती भारतीय सौंदर्य त्यांना आवडतं. गोष्ट लक्ष, आपल्या मूर्ती पाहिल्यावर त्यांना आनंद वाटतो. आणि त्या नरसिंहाची मूर्ती पाहिली तिने, ती म्हणे किती चांगला दिसता मूर्ती है, एकदम चांगला, किती गोड आहे. हे कौतुक कोणाला आहे? बाहेरच्या. आपल्याला कौतुक काकड्याला, आपलं काय. परराष्ट्रातली स्त्री. आजी दादा तुम्ही नाराज पण आहेत ना? आजी दादा
माझी त्यांची ओळख नाही, यांच्यावरच भागवलं आपलं, काय करणार. आता काय करायचं, समजा ही शूटिंग चालू आहे, याचं चित्रीकरण कट करायचं, फक्त ऑडिओ करायची, लोकांना दाखवायची, आजी दादा कीर्तनाला होते, पेपरला बातम्या, आपल्याच लोकांनी काय मोठा माणूस झाला, तारखी मिळत वाढलं, मोठं व्हायला लागतं. हे असं चाललेलं आहे सध्या. जे चाललं ते वर्तमानात सांगितलं. हे चालता बोलता या सदरामध्ये आपलीच माती आपलीच माणसं. ही आपलीच माणसं आपली माती या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या हातानं आपली माणसं मातीत घालणे, त्याचं नाव आपली माती. हे असं कीर्तनाष्ट लोकांना रात्रभर चालू असं वाटतं, पण परवडत नाही. म्हणजे इतरांना उभा राहणं वगैरे परवडत नाही ही गोष्ट. वेद पाहण्याकरिता गेले, आता पुन्हा शृंगारात येऊया आपण, पुन्हा आपला त्याच्या साहित्य निष्णात पण त्याचं पाहूया. एवढं देखणं स्वरूप पाहिलं त्या परमात्म्याचं आणि वेड लागलं. लाल गुंद ओठ, गालावरती खळी पडलेली, कुरळ्या केसाची बट कन्हैयाच्या ओठावरती आलेली, बासमती तांदळासारख्या धवल शुभ्र त्याच्या दंतपंगती, त्रिभंगी देहुडा ठाण मांडून उभा राहिला परमात्मा, अधरावरती धरलेली बासरी सप्तस्वरांचा साथ चढवला आणि वृंदावनी सारंग रागाच्या स्वरांची उत्पत्ती झाली. आणि ती ध्वनी कानावरती पडल्यावर गोपींचा भाव विवर्जित अशा प्रकारची भाव विभोरती झाली. एवढं देखणं त्याचं स्वरूप. अशा परमात्म्याला ज्या वेदांनी पाहिलं ते वेद आता न बोलता थांबले, याचा अर्थ त्यांना कळलेला नाही, हे म्हणणं वेडेपणाचं लक्षण आहे. कळलं नाही असं नाही, ही माणसं मला कळत नाहीत असं नाही, पण किती बोलणार, काही मर्यादा आहे, काही सीमा आहे. नवीन लग्न झालेल्या मुलीला नावं घे म्हणत असताना ती मामा काका आजोबा अग्निदेवता ब्राह्मण देवता या सगळ्या लोकांची मर्यादा पाळते. जुना काळ जरा ध्यानात धरा, लक्षात आणा. ती म्हणते नको बाई, मला कस तरीच वाटतं. म्हणजे लग्न झालंय, पती स्वीकारलाय, तिच्या पसंतीचा आहे, तिच्या वडिलांना 2-3 एकर शेती विकून थाटामाटात लग्न केलंय, पण तरी ते अक्षत पडल्यावर लग्न मंडपात नाव घेत नाही. त्याचं कारण आहे तिला तो पसंत नाही असा त्याचा अर्थ नाही, तिला कळलेला नाही असा त्याचा अर्थ नाही. ती मर्यादा पाळणारी भारतीय नारी आहे म्हणून ती मर्यादा पाळती, ही गोष्ट ध्यानात धरा. भारतीय पद न ढळता हिरव्या कंकणाचा चुडा, कपाळभर कुंकू, मान खाली घालत, षडविधम प्रीती लक्षण महाभारताच्या सूत्राप्रमाणे मान खाली घालत ती हळूवार नाव घेते. विधी मुखाच्या ऐवजी निषिद्ध मुखानं ती मर्यादा पाळत नाव जसं घेते तसं श्रुती स्मृती मावली. आणि वेदानं सुद्धा परमात्म्याचं नाव घेत असताना नववधूप्रमाणे लाजत मुरडत ठुमकत मर्यादा पाळत घेतलं, याचं भान तुम्हाला असावं. महाराज हेच म्हणाले, नाव ज्याचं घेतलं, स्मरण ज्याचं केलं, ज्याच्याकरिता द्वारात तिष्ठत राहिले, त्याचं तुम्ही नाव तुमच्या कंठात धारण करा. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा. जड जडाचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे, पण शास्त्र सूत्रात नामनामीचा अभेद आहे. नामनामीचा अभेद प्रतिपादन केला. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. आता लोकांना वाच्यार्थ लक्षार्थ महाराज हे जे शिकलेले विद्यार्थी इथे विद्वानांच्याकडे अध्ययन करतात त्यांना या अर्थसंगती कळतात. ग्रामीण लेवलला शहरात सुद्धा माणसं एज्युकेटेड झाले म्हणजे त्यांना हे पारिभाषिक शब्द कळतात. हा आपला गोड समज आहे. एका दुरीमध्ये राम कृष्ण हरी अशा चिठ्ठ्या ओवल्या आणि कंठाला बांधल्या. नामधरा कंठी विठोबाचे. तुळशीच्या काष्टावरच दिलं राम कृष्ण हरी, इथं असं फाशी दिल्यासारखं बांधलं. एका नामधरा कंठी विठोबाचे. कंठात त्यातून बाहेरून कुठली विभक्ती आहे तुम्ही तुमचं पहा. फक्त एकच करा, माळीतून तुमच्यात विभक्ती होऊ देऊ नका. एवढं भक्ती राहू. एवढं गोंधळ झालाय की न बोललेलं बरं. कंठी असावी
तुलसी काष्ट संभूते मारे कृष्ण जनप्रिये बिभर्यामी त्वामहं कंठे कुर्माम कृष्ण वल्लभम. ती कंठी असावी, पण त्या कंठीत जे आता वेगळं वेगळं दिसायला लागलं शृंगाराचं, त्याला बंधन असावं एवढीच प्रार्थना आहे. हे ज्या सुज्ञांना समजलं ते स्वीकारा, त्यांच्या लक्षात नाही ते आराम करा. मी तरी काय करणार, शेवटी त्यांना दिलं असं वरून लिहून चालत नाही. एका मुलीला पाहिला पाहुणे आल्यावर आईने सांगितलं, बेटा पाहुणे पुण्यातले आणि त्यांना पित्त प्रकृती असल्यामुळे तळलेल्या पदार्थापेक्षा भाजलेला उडदाचा पापड फार आवडतो, त्यामुळे तू काय कर बेटा, पापड घे आणि भाजीत बैस. ती नुकतीच MBA परीक्षा पास झालेली असल्यामुळे MBA तिने ते पापड घेतले आणि माळी जीव ते नेले, ती ते निवांतची ठेले. त्या शेतामध्ये मळ्यात जाऊन तिने पापड हातात धरले, ती भाजीतच बसली. एक पेशंट डॉक्टर कडे आला, डॉक्टर हे कीर्तनात मोठा स्पीकर असताना का ओरडायचं, काही मुडदे झोपले ते जागे व्हावे. बिलकुल फक्त म्हणा इच्छा माझी पुरी करा, मी तयार आहे तुमच्यासाठी. काय पण एक पेशंटला डॉक्टर आग व्हायला, डॉक्टर म्हणे हे बघ तुझ्या ओरडण्यामुळं जे पेशंट सलाईन लावून निवांत झोपलेत ना, काहींना मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, काहींच्या ऑपरेशन. ओरडू नको ना, काय झालं डॉक्टर, आग बहीण. अरे पण झालं काय, बिंदू चावला मग त्याला एवढं ओरडायचं. अहो ठण काय, तुम्हाला चावल्यावर कळन. ते म्हणले इकडे ही गोळी तोंडात टाक, पेन किलरची, ठणक कमी होईल. आणि इंजेक्शन दिलंय, तू फक्त काय कर, थोडा शांत बैस. आणि फारच आग झाली तर ही मलमाची डबी घे आणि तुला जिथे विंचू चावला तिथे मलम लावं. हे BSc B.Ed होते. याने ती मलमाची डबी घेतली, शेतात ज्या बांधावर ज्या दगडावर त्यांना विंचू चावला त्याने त्या दगडाला मलम लावला. काय कळतो जहदन अजहदन बिंबन प्रतिबिंबन सत्ख्याती ना असत्ख्याती, यांची छाती यांना कळाना. कॅन्सर झाला ख्याती काय कधी ढेकळ विठाला नामधरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाव तुम्ही तुमच्या कंठात धारण करा. त्याच्या 4 स्टेप आहेत. घी घी माझे वाचे हृदय मंदिरी स्मराकारे लाहो करा गाठ घाला मूळबंधी मननात रायती. ती मंत्र हा अशा पद्धतीने भगवत चिंतन जर केलं तर नाम नामेचा अभेद होतो आणि नाम गाता गाताच त्याला देवत्व प्राप्त होते, ब्रह्मैक्य त्याला प्राप्त होते. नामधरा कंठ विठोबाचे. दुसऱ्या चरणात महाराज असं म्हणाले, न करी अनेक साधना साधना कष्ट शिकावाया विना. नाम हे साधन आणि परमात्मा हे साध्य सांगितलं. मी स्पीकरवाल्यांना प्रश्न विचारतो, हा आळंदीतला स्पीकर एवढा सुंदर स्पीकर आहे, अनेक प्रोग्राम अनेक कार्यक्रम यावरती संपन्न होतात, एवढा छान स्पीकर आहे, फक्त मला त्यांचं नाव सांगा, मला इथं त्यांची मुलाखत घ्यायची, प्लीज नाव सांगा. गोदरेजी आहेत का तिथे? कमलेशजी आहेत का? कमलेशजी थोडं तुम्ही वृक्षारोपणापासून थोडं दूर कमलेशजी तुम्हाला मी असा प्रश्न विचारणार आहे, या मंडपामध्ये तुमच्या बोर्डात सप्लाय असताना जर मर्क्युरी व्हेपर लॅम्प, सोडियम व्हेपर लॅम्प किंवा ट्यूब एखादं फिक्झिबल CTS वायर कट झालं, सप्लाय चालू आहे पण प्रकाश पडत नाही, अशा प्रसंगाला ते चेकअप करण्याकरिता आपण कुठल्या साधनाचा उपयोग कराल? कमलेशजी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? प्लीज हॅलो. प्लीज पार्लमेंट मेंबर सायलेंट प्लीज प्लीज. त्याच्यासाठी तुम्ही काय साधन वापराल? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नेमकं काय करणार तुम्ही? नाही प्रश्न तो नाही, सप्लाय बंद पडला कदाचित तर तुम्ही त्याला सप्लाय आहे का नाही हे चेकअप करण्याकरता काय कराल? हात लावाल का? टेस्टर लावाल? काय म्हणणं तुमचं? धन्यवाद. आपण स्टुडिओत आलात, मुलाखत दिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर बोलले ते, अतिशय सुंदर. त्याने सांगितलं टेस्टरनी मी स्वतः चेकअप करणार. आपल्याला इथपर्यंत कळले. आता याच्या पुढचा दृष्टांत ऐका, म्हणजे समन्वय लावतो. एका ग्रामीण भागामध्ये हरिपाठ झाल्यावर ग्रामीण भागात अजूनही बर का हरिपाठ झाल्यावरती पंगती आपापल्या घरी असतात. हिंगोली परभणीला मंडपात पंगती.
बीड जिल्ह्याकडे अजूनही काही यजमानाच्या घरी एका व्यक्तीच्या घरी हरिपाठ झाल्यावर भोजनाची पद्धती असते. चोपदार सांगतो अमुक अमुक पाटलांच्या घरी प्रत्येकाने आता प्रसादाला यायचं महाराज अशी सूचना हरिपाठ झाल्यावर स्पीकरवरती देण्याची पद्धती आहे अजूनही. तर मग ते जेवणाकरता सगळे वारकरी बुवा महाराज गायक वादक कलाकार आसन टाकले रांगोळ्या टाकल्या सगळं मुलगा मुलगी एज्युकेटेड शिकलेले असल्यामुळे आणि इंग्रजी तत्ववेत्ते असल्यामुळे शहरामध्ये आणि थकलेले आई वडील मात्र खेड्यामध्ये हे आपल्या महाराष्ट्राचे सौभाग्य आणि पुरोगामित्व आणि झालेला फेरबदल आहे. कळलं का? शैक्षणिक मूल्याची पायमल्ली करत असताना आपण मोठे कसं व्हावं शिकावं बंगला बांधावा आई वडिलांना खेड्यात कसं बांधून बघावं हे फक्त शिकावं आता सुसंस्कृत आणि सहाय्य म्हणणाऱ्या शिकलेल्या लोकांकडनं ही गोष्ट ध्यानात धरा. आई बाप खेड्यात आणि हे शहरात. त्या म्हातारीने स्वयंपाक केला गावातल्या 4 स्त्रिया मदतीला घेतल्या पोळ्या केल्या पोळी भाजी केली चटणी मिरची भात वरण गोड पदार्थ केला. खेड्यातले लोक खूप खूप प्रेम लोकांचं संप्रदायावर एवढं प्रेम आहे लोकांचं की अन्यत्र कुठेच पाहायला मिळत नाही. मी तळागाळापासून तांड्यापासून ते गल्लीपर्यंत फिरतो ना खूप लोक प्रेमळ आहेत. मोठ्या माणसात तर कोणी जाईल श्रीमंताकडे कोणी जाईल जनसामान्यांच्या पर्यंत दुधाचा घोट घ्यायला कोण जाणार आहे याची गरज आहे समाजाला. सज्जन हो श्रोते हो पंगत बसलीन तोंडात घास घालून कुंडली म्हणणार तेवढ्यात त्या घरातील लाईट गेली अंधार झाला. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणाली काय बघा आता तोंड अंधारात माझं. आता अंधारात मुळात दिसतच नसतं पण म्हणती तर म्हणू द्या काय तोंड बघा जा. त्या कमलेश कोदरे स्पीकरवाला आहे ना स्पीकर म्हणता येत ना स्पीकरवाला जा त्यांना बोलवा घरातली लाईट सुरू करा. मला शुद्ध बोलता येत असं नाही. त्या प्रसंगाचा तो भाव प्रकट करत असताना त्या पात्राशी कीर्तनकाराने एकरूप व्हावं हा पंचांग अभिनय आहे. ही गोष्ट ध्यानात धरा. रसपरिपोष आहे ती करता आलं पाहिजे. शास्त्री प्रेमाने म्हणत असतात तुम्ही नट सम्राट आहेत प्रेमाने कुणी दिली नाही पदी तुम्ही मला दिली मला बरं वाटलं महाराज समाधान वाटलं. मी उद्यापासून लिहायला सुरुवात करतो कुणी दिली यांनी दिली काय हरकत आहे. आपला माणूस आपल्याला मोठं करत असेल तर माणसाने वर झाला काय हरकत आहे. मी वरच्या लेवलला बोलतो कृपया वेगळा अर्थ लावू नका तुम्ही. संजयजी तुम्ही वेगळा अर्थ लावू नका. वर या शब्दाचा अर्थ असा आहे उच्च लेवलला मोठ्या लेवलला मोठ्या नावाच्या यादीत जावं असा माझा हेतू आहे. ती पंगत तोंडात घास घालणं लाईट गेली. म्हातारी म्हणली बघता काय तोंड जा लाईटीचं काहीतरी करा. ती बिचारा कमलेश स्पीकरवाला आला आतमध्ये खुर्चीवर चढला त्याने टेस्टर काढलं लूज कॉन्टॅक्ट झाला नट फिरवला घरात उजेड पडला. ती म्हणली बाबा हे 10-5 रुपये धर जेवायचे वार करीन तू आला बरं. ते म्हणलं नको माय सप्ताह मंडप तुमचाच आहे कशाला तुमचे पैसे मी जेवायला नंतर येतो कीर्तनाची तयारी मला करायची मला जाऊ दे. म्हातारी म्हणली बाबा हा सुखी राहा आशीर्वाद कंप पावणाऱ्या स्वरात कातरणाऱ्या हातातून मिळालेला तो आशीर्वाद कैक पटीनं मोठा. कमलेश खुश मंडपात आले आणि पुन्हा तोंडात घास घालायची स्पार्किंग झाली लाईट बंद पडली. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणाली आता तरी काय बघतात कव्हर बोलायचं स्पीकरवाल्याला तुम्हीच उभा राहा खुर्चीवर. श्रीजी महाराज खुर्चीवर म्हातारीने म्हाताऱ्याला बिनविरोध उभे केले. सगळं जग खुर्ची करता मरत आहे म्हाताऱ्याला मिळाले हे त्याचे भाग्य आहे. म्हातारीला काही वाटलं नाही तिने म्हाताऱ्याला बिनविरोध उभे केले आणि उभा राहीपर्यंत पाठिंबा दिला. बऱ्याच पक्षातले लोक त्याच पक्षातल्या नेत्याला तिकीट आणतात तर तेच सगळेजण मिळून पाडतात असे होत आहे. ते जसे तसे उभे केले आणि म्हाताऱ्याने हात काढून घेतला. म्हाताऱ्याचे दोन्ही पाय धादिन न शिकताच कथक व्हायला लागले आणि तो महात्मा गांधीच्या आकाराचा जुना चष्मा असा. पाय तुटल्यावर त्याचे कान तुटल्यावर दोरी बांधायची कानाला इथं आहे का ती म्हणजे हा तिथंच आहे. आणि माझ्याकडे तर काहीच नाही म्हणे ती हाल व्हायला. ती म्हणे तुम्ही नाही तोंडाचे त्याच्यामुळे जमत नाही तुमचं माझं. त्याच्याकडे तर एवढे आपल्याकडे उलथ नाही. भाकरी खालीवर करण्याचं काय असतं ते एवढं मोठं चप्पट भाग म्हाताऱ्याने हातात धरला आणि निमुळता भाग नटावर ठेवला. नट जसा हलवला तसा म्हातारा हलवला. मी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. आतापासून घरच्यांनी पाहिल्या पुढे त्यांना भीती वाटणार नाही. मरणाच्या भयाला न भिणे यास अभिनिवेश म्हणतात. हे प्रॅक्टिकली अँड थिअरी दोन्ही गोष्टी आपण मांडत आहोत.
गेला म्हातारा, दृष्टांत संपला. कमलेजी मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. इथे जर प्लीज इथे जर टेस्टर असतं तर हा मृत्यू झाला असता. काय म्हणणं कमलेजी तुमचं? त्यांनी उत्तर दिले, त्यांची मान संकेत देते म्हणजे मृत्यू झाला नसता, म्हणजे साधन इथे चुकल्यामुळे एवढा घोटाळा झाला. क्रतो यध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौतक हरि कीर्तनात कलौ केशव कीर्तनम. कलियुगा माझी करावे कीर्तन, साध्य साधन भाव, साध्य परमात्मा, साधन नाम संकीर्तन. साधन पै सोपे. कळलं? करेक्ट. धन्यवाद. आपलं सोपं साधं सुटसुटी. नाही तर काही लोकांना इतकं अवघड कीर्तन सांगायची सवय. अरे ज्ञानोबाऱ्याला अवघडच करायचं असतं तर ब्रह्मसूत्र गीता उपनिषद त्यांनी मराठीत लिहिले नसते. ही गोष्ट ध्यानात धरा. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळपरी लिहिलंच नसतं. त्यांनी जशास तसं सूत्रबद्ध गिरवाण भाषेत लिहिलं असतं. जगताच्या सुखदुःखाचा विचार करू, बहुजन कुळ गोत्राचा आत्मकल्याण व्हावं. मराठी तत्वज्ञान फिलॉसॉफी त्यांनी लिहिली. हा स्वाभिमान मराठीचा बाळगा ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना. स्वाभिमान. काही लोकांना इंग्रजी बोलायची फार सवय. म्हातारच म्हणत आमचा पोरगाना उठता बसता इंग्रजीच बोलतो. इंग्रजी. आणि वेस्टीने आला, वेस्टीने व्यक्ताच आला, व्यक्ताच आला, वेगदाच आला, व्यक्ताच. आणि मिलिटरीत लागला. कसा लागला? दुसऱ्याने विचारलं कसं काय लागला? पैसे सर केले का? काय केलं? कसा लागला म्हणजे त्याची डेड बॉडी तशी म्हणला. इंग्रजीचा दुष्परिणाम. इंग्रजीचा दुष्परिणाम. धड मराठी ना इंग्रजी मधलेच वाटोळे, ना सरडा खाली ना वर, कुपाटीच्या काट्यावर असे आपले दुर्दैव निर्माण झालेले आहे. ज्यांना चांगली ती त्यांच्याकडे शिका, ज्यांना येतच नाही ते एकच कारण माझी माय मराठी आहे. मराठीकडे या. लहान लहान लेकरं इंग्लिश स्कूलला जायला लागले. या कालावधीमध्ये केंद्रीय लेवलला, जागतिक लेवलला, इंटरनेटला इंग्रजी यावी या मताचा मी आहे. पण मातृभाषा, मातृजननी आणि जन्मदातीला विसरू नका ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना. माझा मराठाची बोलत होतो त्या अमृतातेही पाहिजे अजिंक्य ऐसे अक्षर कसं की मिळविन हे सारस्वताने लिहिलं. आणि प्रवरेच्या तीरावर भारतीय तत्वज्ञानाचं विद्यापीठ निर्माण केलं. त्या माऊलींच्या या अनुभव बोलायला आपण विसरले आहात काय? विसरणार आहात काय? पुढे आपण जाऊया. वेळेचं मला बंधन वाटतंय. जास्ती वेळ कीर्तन होणं उचित नाही. मला घड्याळ नाही, माझी परिस्थिती बरोबर नाहीये. 8-10 झाले. कीर्तनाची वेळ संपून गेली. 7 ते 8 वेळे उर्वरित चिंतन, उर्वरित अभंग आपण पुढे याच भूमीमध्ये कंटिन्यू पुढे क्रमशः पुढे करूया असे मला वाटते. आणि सगळेच कीर्तन आणि सगळेच अभंग 2 तासात व्हावेत असे काही कोर्टाचे नोटरी पत्र न झाल्यामुळे सगळंच गडबडीत सांगितलं पाहिजे असं नाही. काही लोकांना अवघड बोलायची फार शास्त्रीय सवय बरं का संजयजी. विनाकारणच सवय, विनाकारणच. एकाला विचारलं माझ्या कीर्तनाला तू का नाही आला? त्यांनी सांगा मला अडचण आहे, काम आहे, घरात काही आहे. त्यांनी विनाकारणच शुद्ध शब्दामध्ये म्हणाला महाराज कीर्तनास येणे तसे काही कठीण नव्हते, पण परंतु माझा जो दुचाकी वहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र त्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग त्याला महिवरील पाषाणा अधिकाने स्पर्श केल्या कारणास्तव हवा नावाचा प्रकार महद आकाशामध्ये व्यापले जायचे. बॉम्बे पंक्चर म्हण ना. पंक्चर म्हणजे कळू दे सगळ्याला. हे महद आकाश म्हणलं हे कसं असतं त्याला काय माहिती नको. तिथं समाजाची नाडी समजणं यातच माणसाचा अर्धा आयुष्य जातं. विठाल. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले हे नाव 18 पुराणादिकांमध्ये वर्णन केलेलं असल्यामुळे ते गावं मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम चतुष्टयम नालिम पाग्नि पुराण आणि पुस्तकम गारुडमेवच्या 18 पुराण आहेत. त्या संच 17 होते उपपुराण, महापुराण, भागवत निर्माण झालं. आणि या भागवताचं नाव परमहंस संहिता अशा प्रकारचं आहे. जन्माद्यस्य यतः पासून ते नामसंकीर्तन यस्य पर्यंत जे जे अध्याय, जे श्लोक आहे, श्लोकपाद आहे, श्लोकार्ध आहे, वसंत तिलका, श्रुद्धरा, अनुष्टुप छंद, भिन्न भिन्न प्रकारचे छंद आहेत. शिखिरीने त्या छंदामध्ये
त्या अध्यायामध्ये, त्या स्कंधामध्ये भगवन नामाविना गोठी गोष्ट चरित्र आख्यान इतिहास दुसरं काहीही नाही. गोठी गोष्ट आख्यान चरित्र कथा 18 पुराणाचे पोटी नामाविना नाही गोठी. नामाविना काही नाही. याला पुरावा पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरती. एकता सौरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. अजामिळ पाप राशी. हे सगळे प्रमाण सगळ्यांच्या पाठ असल्यामुळे तीर्थक्षेत्रात विनाकारण प्रमाणात असावी. कीर्तने प्रमाणात असावं. लोकांचा अपव्यय होऊ नये याची सावधता कीर्तनकारांनी पाळावी. म्हणून करता मी अधिक न बोलता शब्दांना इथे विराम देणार आहे. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी. अजितजी आणि संजू भाऊ आणि देहूकर, मी आता परराष्ट्रात कीर्तनाकरता जाणार आहे. तुम्ही आलात तुमच्या बरोबर, न आलात तुम्हाला सोडून मी जाणार. यातील मात्र बदल नाही नाही नाही. ठरवलं क्रिएट केलं एकदा, बदल अजिबात नाही. ठरवलं मी अमेरिकेला जाणार आहे. इंग्रजीची मला जर अडचण आली कदाचित तर मी माझ्या मित्रांना शास्त्रीजींना बरोबर नेणार आहे. संस्कृतची अडचण आली आता अशोक शास्त्रीजी आहेत. पखवाजाची अडचण आली गंभीरजी आहेत. आदिनाथजी महाराज आहेत. वेदांताची अडचण आली पंचाळ महाराज आहेत. पंडित महाराज आहेत. चालीची परंपरेची उपासनेची अडचण आली देवकर माझ्या बरोबर आहेत. हे सगळे माझ्या बरोबर आहेत. मी जाणार आहे आता अमेरिकेला. याल आपण सगळे माझ्या बरोबर अमेरिकेला याल. तिकीट तयार आहे तुमचं सगळ्यांचं. फोटो वगैरे आहेत का? फक्त विमानामध्ये घाण करायची ती आपली वेष्टी नाही. वेष्टी स्वच्छ वातावरण तिथे असते. कसे असते? स्वच्छ. त्यामुळे तुम्ही सगळेजण चला, मी जाणार आहे. मग आता मी अमेरिकेला गेल्यावर माझं वारकरी कीर्तन तिथे कसं पेश करणार? प्रमाण संताची हेच असतील. फक्त चाली कशा असतील याचा एक नमुना. लोकांना इंग्रजीचं कसं वेड लागलंय याचं विडंबन मी आपल्या समोर मांडतोय. त्याचं विडंबन मांडतोय. नीट ऐका कृपया. वेगळा अर्थ लावू नका. या परंपरेतला या जातीतला मी नाही, पण सद्यस्थितीला काय घडतंय याचा नमुना मी तुमच्या समोर करून दाखवतो. हे फक्त ऐका. मी जाणार अमेरिकेला. तेव्हा मग अमेरिकेला विना कसा मिळणार? मग गिटार माझ्याकडे असणार. गिटार. आणि मग तिथे हे कसे मिळणार? हे कॅप. मग मी तिथे हेल्मेट किंवा कॅप्स वापरणार मोठ्या प्रकारचे छान. मग उपरणे बांधण्यापेक्षा मी तिथे बेल्ट बांधणार. लुझर वगैरे टकाटक. तिथे गंध असेल नसेल अमेरिकात आहे. आणि तिथे लोक पाणी नेत नाही. इंग्रजी असल्यामुळे ते पाणी वगैरे प्रगत खूप आहे पण पाणी वगैरे वापरत नाहीत तिथे. स्नानाला याला त्याला तोंड धुवायला असं कपडा निघाला असं म्हणतात पुसायला असं काही लोक सांगतात मला. उगी तुम्हाला केला इशारा जाता जाता लक्षात असावं बाकी. अमेरिकेला जायचं आहे. मग तिथे माझं सुंदर ते धान मी तिथे म्हणणार. मग ते उपासनेचं आपलं मंगलाचरणाचं भजन तर खूप बरायचं मी तिथे कसं म्हणणार? मी नमुन्या दाखल सांगतो. कृपया कोणी रेकॉर्डिंग करतात दुरुपयोग करू नका ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. काही चिप्स ह्या हल्ली रेकॉर्डिंग होतात ना त्याचं कधी कधी चांगलं होतं त्याचं विडंबन पण होतं. काही लोक कौतुक करतात आणि काही लोक निर्लज्जातही काढतात. याचा मला चांगला प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे कृपया तुम्हाला विनंती रेकॉर्डिंग करताना जे योग्य ते ठेवा. जे नको जे उपासनेला धर्माला कर्माला संप्रदायाला बाधक आहे ते टाका. पण मी कशा करता सांगतो हे आधी जाणून घ्या. कसं विडंबन व्हायला लागलंय. मग ते सुंदर ते दान. आता आपल्या लोकांना काय काय वेळ लागले महाराष्ट्रात त्याचा हा नमुना. हरिपाठातल्या चाली बदलल्या. हरिपाठातली जुनी चाल कशी होती याचा एक नमुना मी सादर करतो. सगळ्यांच्या माहितीतलं आहे. ज्ञानदेवा प्रमाण
होतील महाराजांच्या चाली ऐकल्या. रूप पाहता लोचनी सुख जाणे गांभीर्य आहे मनात, रसस्वाद आहे, अर्थसंगती आहे, समाधान आहे, त्याग राहिलेलं नाही. आपल्या चाली आता कशा झाल्या याचा एक नमुना. आणि ज्ञानदेव प्रमाण नाही तर मग सुंदरच ध्यान एक मारायचं म्हणत हा हा असं करायचं आपलं. हे आपलं वाटुळ होतंय असं तुम्हाला वाटत नाही का? वाटत नाही तर कबूल करा ना तुम्ही गोष्ट. हे प्रदूषण झालं असं वाटत नाही तुम्हाला? की दुष्टता निर्माण झाली असं वाटत नाही तुम्हाला? शुद्ध सत्व गुण युक्त असलेले हे कीर्तन, याच्या परंपरा महापुरुषांच्या शुक व्यास याचे प्रणेते ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, निळूबा आहे, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, सुखोबा आहे, गुरुबा काका सावता महाराज याची प्रणेते निर्माते आहेत, याचे उपासक आहेत. आपण कशा क्रमाने असलं पाहिजे? सुंदर ते ध्यानाची चाल आता पुढच्या भविष्यात कशी अपेक्षित आहे, कसं होणार आहे हे मॉडर्न युगामध्ये जरा रिमिक्स आहे का साथ करतायत मला गंभीरजी अवसर. सुंदर ते ध्यान सगळ्यांना माझी विनंती, कृपया प्लीज तुम्ही हसलात ना त्याचं मला फार वाईट वाटलं. की आपल्यात निर्माण झालेलं विडंबन आहे, आपला झालेलं प्रदूषण आहे, आपला झालेला स्वैराचार आहे. कृपया विळख्यात तुम्ही अडकू नका ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे, विनंती हाच आहे. रिमिक्सच्या चाली व्हायला लागल्या. संप्रदायातले प्रतिनिधी म्हणणारे लोक, संघटना, तत्ववेत्ते, अभ्यासक, परंपराने युक्त असलेले लोक यांनी फरमान आदेश असं काढावं, त्यांना संप्रदायातून बाधित करावं असे फरमान निघालं पाहिजे. चाली बिघडल्या आपल्यातल्या, चालीरीती बिघडल्या आपल्यातल्या. श्लेष ज्यांना कळला त्यांना मी धन्यवाद देतो. चाली बिघडल्या, चालीरीती बिघडल्या. याचं काय? मी देहूकरांचा स्वाभिमान बाळगतो. जगद्गुरु तुकोबाराने जे 12 अभंग बीड परगण्याला आले त्यातलं धरणी करी मी लेकरे. महाराज तुमचं वर्णन करून करून थकले रे नंदलाल. विठाला विठाला संपत आलं भाऊ, तुम्ही आलात आता. असं होतं कधी कधी, मुलगा नोकरीला लागायचा, बीडला बंगला बांधायचा आणि बापानी मारायचं, एकाच वेळेला घडतं तसं. स्वामी आपण आलात, या. आता काय करावं? यांच्याकरता संपवावं लागेल, तुमच्याकरता सुरुवात करावं लागेल. झालेला फेरबदल, निर्माण होणारं प्रदूषण याचं भय वाटतं. आपल्यात कॅसेट निघाल्यात आणि दुर्दैव असं आहे की सप्ताहात हे लोक कॅसेट लावतात. कीर्तनाला गेल्यावर सांगावं लागतं कृपया त्याचा कर्कश आवाज बंद करा. आणि कसल्या चालीन कसल्या कॅसेट. आलं देवाच्या मनाला कशी गोष्ट फसवली, निर्वाणात घुसवली. आपण ऐकतो, तुमचा आदेश निघाला पाहिजे, तो निघावा. तुमच्यात ती ताकद आहे, वजन आहे, गुरु परंपरेने अनुवंश तुमच्यात आहे. महाराज तुम्हावरती कृपा करतीलच. हे जे विडंबन करणारे लोक आहेत त्यांना एक दिवस पायबंदी घालायला पाहिजे.
आपल्यात आपलं सगळ्यांचं आता दुर्दैवाने एकमत नसल्यामुळं हा स्वैराचार होतो, याचं भान तुम्ही सगळेजण ठेवा, ही गोष्ट ध्यानात करा. जगाच्या पाठीवर संप्रदायाची ताकद कुणाचीच नाही, पण दुर्दैव असे मी त्याचं वर्णन करीत नाही, तो माझं वर्णन करीत नाही, करता आलं तर फक्त विरोधच करतात, हे आपलं दुर्दैव. त्याची विद्वत्ता साजिशी असावी, त्याचं वर्तन समाजाला प्रेम देणारं असावं, त्याची आचारशुद्धी इतरांना प्रेरणा देणारी असावी, तर त्याचा उपयोग. नाही तर एमडी डॉक्टर आहेत पण पेशंटला दिवसभर भेटत नाही, काय काडी लावायची ते दवाखान्याला, काय उपयोग त्याचा? जनसामान्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि सर्वश्रुत लोकांपर्यंत गेलं पाहिजे, तळागाळात गेलं पाहिजे. जाता जाता एक विचार देतो, तुमच्या टाळ्या घेणार आणि कीर्तन संपवणार. यापूर्वी हा आपला विचार झालाय, यापूर्वी हा विचार झालेला आहे. कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहात पडलेला चेंडू काढण्याकरता खाली जातो, छलांग लावतो, डोहात जातो, पोहता त्याला येतं. का जातो आत? नीट ऐका विचार, तुमच्याकडनं मी ऊर्जा निर्माण घेतो आहे, नीट ऐका. परमात्मा 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 आले, आता ते उडी मारणार आहे डोहामध्ये. मी थोडं बाजूला सारखा, डोहामध्ये उडी मारणार आहे परमात्मा, आता डोहात उडी मारणार आहे. लक्षात आलं का? पेंद्या वडजा मधुमंगल सुदामा श्री श्यामा तनसुका मनसुका हे बरोबर सदस्य आहेत. बरोबरचे लोक कसे असतात याचं भान ठेवा. आपणा घात करू एवढंच तुकडा आपल्या करता घ्या, फक्त एवढाच. आपलेच आपल्यास कसे रिॲक्शन निर्माण करतात याचा हा नमुना. कोणीच उडी मारेना डोहात. पेंद्याला विचारलं, मधुमंगलाला विचारलं, कुणी उडी मारेना. कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं. वाक्य नीट ऐका, धर्मवेत्ता आणि नेता. वाक्य पुन्हा ऐका, धर्मवेत्ता आणि नेता समाजाच्या कल्याणाकरिता तळागाळात गेल्या विना प्रगतीचा चेंडू हातात येत नसतो. याकरता तळागाळात ही गोष्ट. तळागाळात तुमचं तत्वज्ञान, तुमची फिलॉसॉफी, तुमचा आचार, तुमचं वर्तन, तुमचा संप्रदाय, तुमच्या चाली, तुमचे स्वर, तुमचं तत्वज्ञान लोकांपर्यंत प्रति जाण्याकरिता तुम्ही त्यांना प्रेम द्या, वर्णन करा, जवळ घ्या, पाठवून हात फिरवा. धर्मवेत्यांनी धार्मिकांच्या पाठीवर प्रेमानं हात न फिरवल्यामुळे दुर्दैव भारतात निर्माण झालं. धर्मात माणसात अंतर वाढली म्हणून धर्मांतर व्हायला लागली. याकरता प्रेम द्या एवढी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. मला आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आज या ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुजींच्या पुण्यस्मरणात हा कीर्तनाचा योगायोग तौरजींनी मला दिला आणि सगळे बडे बडे ख्यातकीर्त कीर्तनकार, शिकवणारे अध्यापक, प्रधान आचार्य, त्या संस्थानाचे अध्यक्ष सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा मी कोणाचं नाव घेऊ? शास्त्रीजी आहेत, गंभीर महाराज आहेत, वंदनीय भाऊ आहेत, आदिनाथ महाराज आहेत, त्याच्यानंतर पुन्हा पांडुरंग महाराज आपल्या कन्येसह आहेत, त्र्यंबक महाराज आहेत, पूजनीय पांचाळ महाराज आहेत, या गावातील नेते, करते, कार्यकर्ते, अजितदादा आहेत, देहूकर महाराज मालक या ठिकाणी, मिठे बाबा तुम्ही आहात, साखरी महाराज आहेत, तौर महाराज आहेत, गायक आहेत, वादक आहेत, टाळकरी माता भगिनी, आबालवृद्ध, कीर्तनकार, प्रवचनकार, चित्रकार आणि पत्रकार सगळ्यांना मी धन्यवाद देतो. पुण्यसल्ला पवित्र इंद्राणीच्या तीरावरती हा कीर्तनाचा योगायोग आला. मी प्रामाणिक सांगतो, मी कधी झाकून ठेवलं नाही, मला काहीही येत नाही, काहीच येत नाही. त्या प्रसंगाला काय काय देऊ एवढाच मी स्टडी केला आणि तेवढं तुमच्या समोर मांडतो. जो झाला म्हणे तो काहीच नेणे, एवढं सूत्र माझ्या लक्षात येतं. माझं कीर्तन आपण गोड करून घेतलं. आपण सगळे तीर्थक्षेत्रात चातुर्मासात सूत्रबद्ध ग्रंथ श्रवण करणारी मंडळी आहात. एका एका ओवीवर, एका एका अभंगाच्या पदावरती 7-7 दिवस ऐकणारी मंडळी आहात. मी त्या पदाला योग्य नाही, पण तुम्ही मला या कीर्तन पवित्र स्थानाच्या पदावरती उभं केलं आणि माझे शब्द गोड करून घेतले. 2 चरण राहिली आहेत. गीता जेणे उपदेशिली तीही विटीवरी मावली. त्रिकांडात्मक तत्वज्ञान सांगितलं, योग सांगितला, ज्ञान सांगितलं, कर्म उपासना सांगितली. त्यात सर्वांचा समन्वय साधणारा हा संप्रदाय असल्यामुळे या गीता ज्ञानेश्वरी तत्वज्ञानाचं आचरण गुरुजींनी केलं. या देहूकर माऊलींच्या परंपरेमध्ये सुरुवातीला गुरुजी पण असावयाची. त्यात परंपरेतले गुरुजी सदानंद गुरुजी आहेत, कुंभार गुरुजी आहेत, पंचाळ गुरुजी आहेत. या परंपरेला पण लांबभूत केलं आणि या कार्यक्रमाला जोग महाराज संस्थेपासून ते सिद्धपीठापर्यंत, साधकाश्रमापासून ते गुरुजी तुमच्या संस्थेपर्यंत सगळे विद्यार्थी, सगळे टाळकरी, सगळे गायक येतात. हा समन्वय आपला आळंदी तीर्थक्षेत्रात असावा. पुण्यस्मरण कोणाचंही असू, सगळ्यांनी जोमाने आपण जावं. आणि कृपया विनंती सांगतो तुम्हाला, कीर्तनकार, वादक यांची नावं ऐकून जमण्यापेक्षा आपण संप्रदायाचे उपासक म्हणून असेल त्या कीर्तनकारांना प्रेम द्या. तुमच्याकडे माझी प्रार्थना असेल तो. आपण नाव ऐकून त्याचं विडंबन करत राहतो. आज कोणी वाजवलं, चाल कोणी म्हणाली, आज कीर्तनकार नेमका कुठे चुकला, त्याला तसं जमत होतं काय, यावरच फक्त समीक्षा केल्या जाते. चांगलं कोणी स्वीकारत नाही, दुर्दैवे.
कावळ्याला फक्त नजर असते जनावराच्या जखमीवरती, तशी आपली काकदृष्टी नसावी, अशी हंसदृष्टी आपली असावी, अशी मी प्रार्थना करतो आणि कीर्तन सेवेला विराम देतो. तुका म्हणे सारधरी. ज्यांना कळत नाही ते आरडाओरडा करतात. एक कीर्तनकार ग्रामीण भागात कीर्तन करताना म्हणायचो, तुका म्हणे सारधरी. जेवढा दिसन त्याला समजा समजा धरी सारधरी. रामायण ऐकले तुम्ही खेड्यापडत? रामायण 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 खेड्यापडत रामायण रामायण. एक वाचक आणि एक सूचक. एक वाचक आणि सूचक. त्याचा चेहरा वाचणाराचा आणि सांगणाऱ्याच्या भाया अशा सर केलेल्या, गोळाचा खडा, उदबात्या लावलेल्या, मुंगळी मागून सगळे, चौरंगाजवळ सांडलेली साखर, ते विडे, त्यातले खोबऱ्याच्या वाट्या पोरांनी पळवी दिल्या, ऐकणाऱ्याच्या घशासाठी खडी साखराच्या खडी, त्यातलेच सगळे. आवाज बसल्यावर पान तिथलंच. आणि पोत्या खेड्यातल्या ती ओवी सांगतोच. आता इंदुरीकरांच्याकडं सांगितले आपण होता, ती ओवी पुन्हा सांगतो. आणि ती ओवी रामायणातली नाही, मी स्वतः लिहिलेली आहे. त्याचा लेखक मी आहे. आदरे लेखक उजाहाला. वाव्या वाव्या ओवी म्हणत नाही ती, वाव्या. वा वा कल्याणजी या. नाही सर, आता उलट माझ्या लक्षात आलं तुमचं भजन आहे, मी संपवलं पाहिजे. ही मोठी मोठी माणसं आली चॅनलला, दूरदर्शनला गाजणारी माणसं, ज्यांचं दुरून दर्शन आहे त्यांचा जवळून दर्शन आहे. त्या खेड्यात वाव्या कशा असतात? वाव्या वाव्या. ओवी मला म्हणता येत नाही असा कृपया तुम्ही गैरसमज करू नका. ओवी मला म्हणता येत नाही असं नाही, पण वाव्या कशा असतात त्याचा नमुना हे जसं तसं वाव्या तिथं असतात. रावण जाता आकाशासी, पाठीवर टाकिले सीतेसी, आणि पाहून त्याच समयासी बाण मंग मारिला. आणि सांगणार मग भाय हे करून, काय गोड अर्थ आहे महाराज. म्हणजे सीता सीता करून राम मारायला लागलाय. सीता रावणाच्या पाठीवर व्याकुळ झाली आहे. सांगणार काय म्हणते, काय गोड अर्थ आहे महाराज. चला घ्या पुढची ओवी. हा, आणि पहिलीच काय झालं? अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. त्या गीता माऊलीचं स्पष्टीकरण, गीतेचं ट्रान्सलेशन, गीतेचा भावपराग, गीतेचा अनुवाद श्री ज्ञानोबारायांनी पुण्यसलीला प्रवरेच्या तीरावरती शिवालयात निवृत्तीनाथ दादांच्या कृपा वात्सल्यानं पूर्ण करून ज्ञानदेवीचं लिखाण झालं. ओम ज्याचा पूर्ण जाहला त्याची ज्ञानेश्वरी पूर्ण जाहली. ओम नमो जी आद्या आरंभाला ओम. आणि सांगतेचा समारोप करताना पायस पसायदान मागत असताना जाहला येणे वरे ज्ञानदेव सुखिया जाहला. गीता भागवत हा आपला आत्मा आहे. कीर्तन आपलं संपत आले. वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. श्रद्धे गुरुजी या ठिकाणी आलेत. सगळ्यांना मी वंदन करतो. कळत नकळत ज्ञात अज्ञात कोणाची नावं माझ्याकडनं राहिले असतील तर मायेच्या पदराने आपण मला क्षमा करून प्रेमवात्सल्याचं स्तनपान करायला यात नवल अजिबात नाही. वेळ आपला संपला. गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली. तोच विठ्ठल परमात्मा कृष्ण आहे, तोच कन्हैया आहे, तो ठाकूर आहे, तोच रामचंद्र आहे, तोच नरसिंह आहे, तोच वामन आहे, परशुराम आहे. त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये जाता जाता यांनी मला आठवण करून दिलेली आहे. आणि तेवढी म्हणूया ना आपण थांबूया. आता ह्या एवढ्या मोठ्या लोकांसमोर मी स्वर काढणं म्हणजे मी आसुरच होणं असं मला वाटतं. लाज वाटते. त्या त्या क्षेत्रातली जाणकार माणसं असल्या आपण ते तर तिथं सांगणं उचित नाही. सूर्यापुढे मी छानपैकी मर्क्युरी पेपर लॅम्प लावला हे म्हणणं किती मूर्खपणाचं लक्षण आहे. तसं हे मी गाणं बरं नाही तरी कदमजी मला साथ करतील आणि मी एकच ओळ म्हणेल त्याला हे दोघ जण कोरसाची साथ करतील आणि चुकलेल्या स्वरांना पुन्हा ते व्यवस्थित आळवतील अशी मी त्यांना प्रार्थना करतो. तोपर्यंत मधलं भजन घेऊ का आपण? मधलं घेऊया आपण. विठो बार खुंबर का झालं 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 थोड्यासाठी बसा बसा बसा. थोडं राहिले थोडं बसा. काका गुडघे गेले हो त्यांचे ते तरी काय करते. बसा 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 बसा. हा हार मी काढू का दादा? हार काढू का? मला हाराची भीती वाटती. राजू गांधी हारामुळेच गेलेले. हा हार विने करायला घाल.
श्रीजी महाराज बरं वाटत. थंडी सुटलेली आहे, ही संत वाङ्मयाची घोंगडी अंगावर घेऊन जा म्हणजे तुम्हाला बरं वाटतं. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. ज्यांचं परवा मी ऐकलं ते आज माझं ऐकायला आले. हे आदान प्रदान आपल्या संप्रदायात झालं तर जगाच्या पटकन आपला हात कोणी भरणार नाही गोष्ट लागतो. बरं वाटलं तुमचे स्वर ऐकून त्या दिवशी मला बरं वाटलं. कर्मच नव्हतं तसे स्वर आपले कधी निघतील. आज प्रयत्न करतो मी. कानोबा तुझी घोंगडी खांद्यावर टाकलेली त्रिभंगी दिरोडा राधा समोर आली. तिने पाहिलं कन्हैया देखला कान्होबा कान्होबा सीतावन भाताची परीक्षा जास्त काळ्या आणि पांढऱ्या दोन स्वराची जाण आपल्याला आहे, पण मधले जे श्रुती स्वर आहेत त्याच्यावर आपण घसरण्यापेक्षा थांबलेलं बरं. त्यामुळे आता जेवायला हरकत नाही, कीर्तन संपलं. अतिशय बरं वाटलं. आपण सगळेजण आलात. संजयजी आपण आलात. आजीजी तुमचा माझा पहिला योगायोग आहे कीर्तनात. श्रीजी महाराज मालक आपण आलात. हो, पण आज इथे प्रत्यक्षात जरा तुमचा चेहरा फ्रेश दिसला मला गर्दीमध्ये वगैरे. समाधान वाटलं. एवढा मोठा मंडप प्रफुल्लित आहे. केवढे लोक आहेत हो, किती किती लोक, किती प्रेम आहे या लोकांचं. काही समाधी जवळ आहे. काही समाधीची अपेक्षा करताय दर्शनाची. इंद्रायणी काठी लागली समाधी. छान गायलं तुम्ही. बरं वाटलं. वेळ आपला संपलाय. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललं विनोदे माझं क्षमा करणे संती. नो हे अंग होती. एवढ्या रात्री यांना फोन कोणाचा असावा. नो हे अंग होते. सर्वे सुखिन संत संतो सर्वे निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कशे दुःख मात्मया. कीर्तन आपलं संपलंय. सगळीच लोक छान आहेत. मला तुम्ही सगळे प्रेम देतात. मला खरं मी दुसऱ्यांदा पुन्हा प्रामाणिकपणे सांगतो, मला तसं तुम्ही ऐकावं एवढा मी शहाणा अजिबात नाहीये. तुम्ही मला शहाणं केलंय आणि त्यामुळे मी आपलं शक्य तेवढं बोलायचा प्रयत्न करतो. हे लोक जन्मचे जन्म गाथा ज्ञानेश्वरीचं समग्र चिंतन करणारी आहेत. आळंदी पंढरी तीर्थ क्षेत्रात हे लोक इतरांना शिकवणारी लोक आहेत. यांच्याकडे बसून चरणाजवळ बसून आपण काही समजून घ्यावं अशा अधिकाराची लोक आहेत. तरी हे प्रेमानं एखादं लेकरू बोबडं बोलताना आई जसं त्याचं कौतुक करते तसं मी माझं कौतुक करत आहात. तुम्ही म्हणाल तू काय लेकरू काय अर्ध पांढरं झालंय तुझं. केसावर नसतं हे मनावर असतं. ही गोष्ट लक्षात धरा तुम्ही. मी अजून लहानच आहे. सगळे मला प्रेम करतात आणि माझं वय जास्त नाही. मला केसाने धोका दिलाय. काय करू मी तरी आता.
कीर्तन आपलं संपलं, आपण सगळेजण आलात, मला गोड करून घेतलं, बरं वाटलं. मला मालक तुम्ही आलात, मला फार बरं वाटलं. सगळ्यांच्या चरणी हे कीर्तन समर्पित करतो, कीर्तन सेवेला विराम देतो. माऊलीचं भजन होईल, जगद्गुरु तुकोबारायांचं स्मरण होईल आणि मगच स्वर तालयुक्त एकेरी स्वरात छोटीशी म्हणावी लागते म्हणून भैरवी होईल. हा संकेत सगळ्यांनी मनी मानसी बाळगावा. कीर्तन आपलं संपले. ज्या महाराष्ट्रातल्या संतांनी वेदश्रुती स्मृती पुराण आणि वेदांताचा अर्थ देशिकार लेणीत अभंग वृत्तात बांधला, त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी आणि गुरुजींचा हा सोहळा दिगंतरात असे तो हिमालयापर्यंत प्रचारात यावा अशी सद्भावना व्यक्त करतो आणि शब्दांना विराम देतो. ज्ञानेश्वर